काही करायचं नाही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम क्लोजअप. आता हे हेल्मेट मी का घातलेलं आहे बरं? कारण आपलं जे पुढचे स्पर्धक येत आहेत ना, ते आहेत पुण्याचे, आणि त्यांनी मागच्या एपिसोडमध्ये हेल्मेटवरच सगळं सादर केलं होतं, ज्यांचं नाव आहे सय्यद फारुख फ्रॉम पुणे. काय आता विषय मिळणार आहे की नाही? तुमचं ते हेल्मेटवाल्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं होतं, त्यामुळे बरेच किस्से तुम्ही सांगितले. थँक्यू. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन उत्तम असणार आहे. मग ते आपण लग्न समारंभाला वगैरे जातो पहा, आणि तिथं व्हिडिओ शूटिंग होत असतं. अच्छा. तर तिथली काही निरीक्षणं आम्हाला सांगा ना. आजकाल व्हिडिओचा धंदा खूप जबरदस्त फॉर्ममध्ये चाललेला आहे. घरचा उद्घाटन असेल, घर भरवणी, तर व्हिडिओ कॅमेरावाला येतो. बारसा असेल तर व्हिडिओ कॅमेरा. लग्नात व्हिडिओ कॅमेरा पाहिजेच. नवरदेव अगोदर सांगतो नवरी नसतीच चाललं, पण व्हिडिओवाला पाहिजे. व्हिडिओ. लग्नात सगळ्यात जास्त भाव खाणारा माणूस कोण? नवरदेव नाही, व्हिडिओ कॅमेरावाला. असं करून करून ह्याला एवढी सवय झालेली असते, रात्री झोपताना सुद्धा असं झोपतो, उशी नाही. सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला? त्याच्या बरोबर एक लाईट धरणारा असतो. हे तकणे ह्या बाजूला, तोही झोपताना असं झोपतो. लग्नाला तुम्ही जाता, मी जातो, पण जेव्हा पहिली वेळ आपल्यावर कॅमेरा येतो, आपण जरा घाबरतो नाही का? पहिली वेळ कॅमेरा आला, घपाक, हे घाबरणारे. काही लोक इस्त्री मारल्यावानी चालतात, जास्त भाव खातात. कॅमेरा आला, घपाक, कॅमेरा गेला, बोलताना सुद्धा पहिले नॉर्मल बोलतात. काय रामभाऊ, अहो त्या लग्नात, नंतर ह्या लग्नात, आपल्या घरी तुम्ही कधी येणार? हे नॉर्मल झालं. कॅमेरा कधी येतो ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल बघा. काय रामभाऊ, अहो त्या लग्नात, नंतर ह्या लग्नात, आपल्या घरी तुम्ही कधी येणार? रामभाऊ आपल्या घरी तुम्ही कधी येणार? रामभाऊ खरं सांगा कधी येणार? कॅमेरावाल्याला तो टेन्शन, मी कशाला येणार? अहो लोक जेवत असतात, पंगत बसलेली आहे, तिथं सुद्धा हा जातो कॅरेक्टर व्हिडिओ कॅमेरा घेऊन, कोण जास्त जेवतोय बघण्यासाठी. जेवणारा माणूस अक्षरशः टेन्शन मध्ये जेवतो. वप्पा, एक म्हातारी, एक फावडी म्हातारी थोडेसे फर्निचर बाहेर, ती सुद्धा जेवत होती. तिच्यावर कॅमेरा कधी आला बघा जेवताना. वप्पा, कॅमेरा गेला. म्हातारी बोलली, बाळ्या, हे बाळ्या, जरा शाक टाक की भाड्या. हे सगळं मी लग्नात पाहिलेलं आहे. व्हिडिओचा धंदा एवढ्या फॉर्म मध्ये चाललाय बंधूंनो. लग्न सोडा, मैतीत सुद्धा डेड बॉडी पडलेली आहे. व्हिडिओ कॅमेरावाला अक्षरशः गेला आणि डेड बॉडीला बोलला, स्माइल प्लीज. जो मेलाय तो सुद्धा 2 मिनिटासाठी. तर काय होईल? लोक मरतात तर लोक रडतात. डेड बॉडी पडलेली आहे, तिची बायको रडती, चांगलं होतं रे बाबा, लय मारायचं रे बाबा, 2 दात तोडलं रे बाबा, बरं झालं मेला रे बाबा. एका मुलाने बाप मेल्यानंतर व्हिडिओ कॅमेरावाल्याला बुक केलं. बाप खपलाय, संध्याकाळी माहिती यायचं व्हिडिओ कॅमेरा घेऊन, आणि मी रडताना काढायचं.
डेड बॉडी पडलेली आहे. व्हिडिओ कॅमेरावाला आतापर्यंत आलेला नाही, म्हणून बाबा बरोबर आता टाइमपास करतोय. अरे आला 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 आला, हा गेला गेला गेला. लवकर काढ बाबा. त्याचा नाही येड्या, माझ पैसे मी देणार रे, तो मेला या. कॅमेरा तुझ्यावर आहे म्हणून हे सगळं आहे. हा? परवा आता लग्न सराई मे महिन्यात मी लग्नाला गेलेलो आणि ते व्हिडिओवाला लगेच ते घास भरवताना असा फोटो घेत होता. तर तो घास घेतला आणि या नवऱ्या मुलाचं लक्ष त्या कॅमेरावाल्याकडे आणि तो घास तिच्या नाकात गेला. हो तुम्हाला सांगतो. हे असे काय काय खरोखर किस्से घडतात आपल्या समोर, पण ते तुम्ही एकत्र करून सांगितले त्यामुळे मजा आली. मात्र हां. आम्हाला मजा आली खरंच. थँक्यू. खळखळाट मिळालेला आहे. वा. आणि आता खो खो आणि खळखळाट. वा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आता आपण बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला, जो नागपूर विभागातून निवडला गेला आणि जो मूळचा आहे अमरावतीचा प्रसाद खरे. स्वागत झालेलं आहे टाळ्यांनी. खरे साहेब नमस्कार. नमस्कार. काय कस काय आता काय वाटतंय आज? बरं वाटतंय जरा. धाकधूक नाही, धाकधूक. कालच्यापेक्षा कमी झालेली आहे जरा. हा, बरं. आता बघूया तुम्हाला विषय काय मिळतोय. हो टीव्हीच्या सिरियल्स वगैरे बघता का तुम्ही? हो नेहमी बघतो. तुम्हाला आवडलेल्या कुठल्या अशा सिरियलचं विडंबन जर सादर करता आलं तर? ऑल द बेस्ट. थँक्यू. अमिताभ बच्चन झाला, शाहरुख खान झाला, तरी TRP काही वाढेना. म्हणून मग बाबा महाराजांना घ्यायचं कौन बनेगा करोडपतीमध्ये असं ठरलं. तर आज आपण इथं जमलेलो आहोत कौन बनेगा करोडपती खेळण्यासाठी. म्हणून मी इथं आजचे आपले प्रमुख पाहुणे कलाकार श्रीयुत गंगाधर टिपरे यांना बोलावतो आहे, तरी त्यांनी यावं. अरे शिर्या, अरे श्यामला, अरे शला का सगळेजण बघा बरं का टीव्हीच्या समोरून बघा. मी आलेला इथे कोण बनेगा करोडपती मध्ये. अरे पण तो अमिताभ बच्चन कुठे दिसत नाहीये मला. शेतावर वगैरे गेलाय की काय? अरे हल्ली त्याला वाचवा रे कोणीतरी. हल्ली शेतकरी फार आत्महत्या करतायत म्हणे. एवढा मोठा कलाकार आहे, त्याला वाचवलं पाहिजे आपण. तसं काहीही नाही आहे. त्या सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नामध्ये बिझी असल्यामुळे इथे काही येऊ शकलेले नाही आहे. बरं, म्हणजे सत्यनारायण आणि त्याच्यानंतरचे कार्यक्रम राहिलेत की काय? बरं तुम्ही आता आम्हाला असं सांगा की तुम्हाला समजा 1 करोड रुपये इथं देण्यात आले तर तुम्ही त्याचं काय कराल? अरे देवा रामा, मध्यमवर्गीयाला 1 करोड म्हटल्यानंतर पहिल्यांदा तर घामच सुटतो बरं का. पण काय आहे, मी त्यातले 33% प्रथमतः इन्कम टॅक्सवाल्यांना देणार आहे. आपल्या सत्यनारायणाच्या कथेतच तसं लिहिलेलं आहे. बरं आता तुम्ही आम्हाला असं सांगा की तुम्हाला छंद कोणते, तुम्हाला नट्या याचं काय आवडतं? मला तुम्हाला सांगतो बाबा महाराज, मला मल्लिका शेरावत फार आवडते बरं का. मल्लिका शेरावत? हो म्हणजे काय, मला आज स्पष्ट वक्ते आणि निधड्या छातीचे लोक खूप आवडतात, म्हणून मला ती आवडते तुम्हाला सांगतो. बरं तुम्ही आता आम्हाला असं सांगा, तुम्हाला आता एक प्रश्न विचारण्यात येईल, त्याचं तुम्हाला अचूक असं उत्तर द्यायचं आहे. समजा आपली सगळी राजकारणी मंडळी बोटीमध्ये बसलेली आहे आणि समुद्रामधून जाते आहे आणि ती बोट समजा बुडाली तर त्यातलं कोण वाचेल? अतिशय योग्य आणि चांगला प्रश्न विचारला तुम्ही बाबा महाराज मला. मी तुम्हाला सांगतो, राजकीय नेते वाचतील की नाही ते सांगता येणार नाही, पण आपला देश मात्र नक्की वाचेल, तुम्हाला सांगतो बरं का. अतिशय योग्य असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि तुम्हाला याच्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येत आहेत. अरे बापरे, हा भोपो कशाचा वाटला मेला. मध्यमवर्गीय माणसाला 1 लाख रुपये मिळाल्याचं इन्कम टॅक्सवाल्यांना कळलं की काय? ते झाड वगैरे मारायला आले की काय? त्यांना सांगा, मी मराठी माणूस आहे पण गंगाधर टिपरे अविनाश भोसले नाही. धन्यवाद.
निधड्याच्या जीची माणसं खूप आवडतात म्हणे. पण एकंदरीत आशय आवडला, मज्जा आली. हो थँक्यू थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. बरं का आता मंडळी आपल्या पुढे येत आहेत आपले आजचे शेवटचे स्पर्धक म्हणजे या राऊंड मध्ये बरं का साताऱ्याचा आपला किरण किरण आवळे. हा मार्चिंग करत आलास बाळा. मार्चिंग मध्ये काय एवढं विशेष? चालतं तेवढं आता आम्ही जरा चालतंय? यंग मुलं ना हो आता विशेष इथे काहीतरी विषय मिळणार आहेत मला. हो हो आज बघूया काय कुठं पश्चिम महाराष्ट्र कुठे जातोय बरं का बाळा. ग्रुपमध्ये एखादा आपला अवलिया मित्र असतो बघ. हा हा म्हणजे आमच्या कॉलेजात भन्नाट मित्र होते आमचे. तर अशा अवलिया मित्रांविषयी सांग ना काहीतरी. बर बर नक्की. शुभेच्छा. ओके धन्यवाद. आता मित्र म्हटलं की माझा एकच मित्र आहे खास, त्याचं नाव श्रीधर, पण आम्ही त्याला प्रेमानं बिट्टू बिट्ट्या असं म्हणतो. तर मी मुंबईहून गेलो, त्याच्या घरी गेलो, चहा बी प्याला. तर त्याच्या समोर असं दरवाजा उघडा आहे आणि त्याच्या दरवाजासमोर एक सुंदर मुलगी राहिली आहे. सुंदर मुलगी राहिली आहे की मी जरा बसलो, मी तिच्याकडे पाहायला लागलो, जरा बघायला लागलो. आता कसं बघायला लागलो तर तो मला म्हटलाय, तिकडे बघू नकोस, ती तुझ्या इकडे बघणार नाही, तुला लाईन देणार नाही. मी म्हटलं का गे बस, काय बी बडबड नकोस. मी आपलं बघायला लागलो पुढं. तर थोड्या वेळात तिकडून रिस्पॉन्स आला. ती बघायला लागली माझ्याकडे. मॅडम बघायला लागली की मी म्हटलं बघ खोटारड्या काय सांगतोय तर बघ ती मॅडम बघतीये. हाय तुझा गोड गैरसमज आहे. कसं आहे माहिती आहे का, तिच्या सख्या भावासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक पोराकडे ती अशीच बघत असते. दार लाव म्हटलं पहिल्यांदा. दार लाव बाबा. बरं म्हटलं तुझं चाललंय काय? काय नाही एक पिक्चर काढतोय पिक्चर. आता मोठ्या बापाचं आहे म्हटलं कदाचित काढत बी असेल. बरं म्हटलं हिरो कोण आहे? दुसरं कोण तूच की. अरे म्हटलं मी का रं? आता जी मराठी दिसणार तुला चांगली पब्लिसिटी मिळणार. बरं बरं म्हटलं मग मला रोल काय? आता मला माहिती आहे थापा मारतोय पण म्हटलं बघावं तरी. बरं म्हटलं मला रोल काय? तुला रोल असं एक नादभरी रोल दिलाय बघ. अशी तुझी मस्तपैकी सायकल धावली त्याच्यावर तुझी पहिली एंट्री. डॅक चिक्की डॅक चिक्की डॅक चिक्की डॅक चिक. तुझा पहिला डायलॉग, हाय का जुना भंगार बूट चप्पल लोखंड बाटली पत्रा. व्हायला म्हणजे तुम्हाला भंगारवाला धावलायस होय? कसं आहे आजपर्यंत डॉक्टर वकील इंजिनियर समजे हिरो धावलेत, भंगारवाला कोणी धावलाय का? हटके कसं जरा हटके करायचं. बरं बरं. आणि म्हटलं हिरोईन तुझी एंट्री ह्या गल्लीतनं त्याच्या शेजारच्या गल्लीतनंच हिरोईनची एंट्री. असं कमरेला बोचके घ्यायच्या आहेत का वाका शिवून वाका. हॅलो का वाकळा शिवणारी मला हिरोईन. कसं आहे आजपर्यंत भंगारवाल्यानं वाकळा शिवणारीचं लपडे कुणी धावले का? हटके. बर बर. म्हटलं मग पुढं काय रे? पुढं तू असं तिचा पिच्छा करत घरी निघालेला असतोस. मग आता मी चहा बी जाऊन पिणार तिच्या घरी बोलणार नाही नाही मध्येच 10-12 पिसलेली कुत्री तुझ्या अंगावर बसा बस मांडीचा लचका काढते ती. आयला म्हटलं डेंजर आहे रे. डेंजर तर पुढं आहे. एवढी मोठी 14 दिवसानं पोट आहेत. बसक बसक बसक. बरं बरं पुढं पुढं काय होतं माहिती आहे का, तू तिच्या प्रेमात पडतोस. तिच्या प्रेमात पडल्यास की तुला जुलाबन उलट्या जुलाबन उलट्या जुलाबन उलट्या. आलं का जुलाबन उलट्या का? आम्ही काय आजार आहे का? कसं आहे माहिती आहे का, प्रेमात झोप न येणे भूक न लागणे तिचा थोबडा दिसणे जुने झाले. जुलाबन उलट्या कसं नवीन हटके. मला म्हटलं बरं पुढं काय होते? पुढं तू घरी धावलेस, तू काय प्रपोज मारू शकत नाहीस माझी इंटरव्ह्यू. आला म्हणजे तू पण पिक्चरमध्ये आहेस तर तरले का पिक्चर बनवते का चेष्टा चालली का? व्हायच तरी थोडा रोल पाहिजे ना मला. हां बरं मग मग मी काय करतो माहिती का, त्या हिरोईन बरं जाऊन काहीतरी बोलतो तुझ्याकडे येतो आणि तुला म्हणतो आले का तुझ्याबद्दल इचरत होती. काय सांगतो माझ्याबद्दल इचरत होती? उद्या तुला बोलावलं. आई शपथ काय सांगतो बोलावलं कशाला र? ते उद्या रक्षाबंधन आहे राखी बांधायला. आलं का राखी बांधायला वय? असला कसला पिक्चर? पिक्चर कसं माहिती आहे का, असं तुझा हात पुढं असणार आहे तसं राखी बांधणार आणि असे तुझं उदासलेलं तोंड तिथंच पिक्चर एंड. अरे पण लगा बाकीच्या पिक्चरमध्ये कसं असतं हिरो हिरोईनीला मिळती. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक पिक्चरमध्ये हिरो हिरोईनला मिळलेली धावते ती. पण आजपर्यंत कुणी कुठल्या हिरोईनीने हिरोला राखी बांधलेलं धावलंय का? हटके. अरे असलं कसलं तुझं हटके? मला एक काय कळ ना, तू मती मंद आहेस का अति मंद आहेस? कसं आहे माहिती आहे का हटके. आता ह्याला काय बोलायचं? हा असला माझा मित्र. धन्यवाद. अरे काय का हटके हटके हटके.
हटके हटके ओके क्या बात आहे खस खस धन्यवाद खस 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 धन्यवाद जित्या म्हणे बरं का जित्या म्हणे क्लोजअप हास्य सम्राट मध्ये छोटीशी हास्य विश्रांती घ्यावे चला या या जाऊया बरं का